मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 6 पाहिले. ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 7 ची माहिती पाहणार आहोत. भारत आणि इराण पार्शिया. भारतीय उपखंड आणि इराण. एलान साम्राज्य. भारतीय उपखंड आणि इराण यांचे व्यापारी संबंध हडप्पा काळापासून असल्याचे पुरातत्वीय पुरावे मिळाले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असलेले एलामचे साम्राज्य इराणच्या नैऋत्येस होते. एलामची राजधानी होती सुसा, म्हणून या प्रदेशाला सुसियाना असे म्हणत. एलामची राजधानी सुसा होती आणि या प्रदेशाला सुसियाना असे म्हणत. अखमोनीय साम्राज्य. अखमोनीय साम्राज्याची स्थापना पार्स जमातीतील दुसरा सायरस याने केली. पार्स जमातीतील दुसरा सायरस याने केली. पार्स जमातीचे वास्तव्य इराणच्या वायव्येकडील डोंगराळ प्रदेशात होते, म्हणून त्या प्रदेशाला पार्स असेच नाव होते. पार्स जमातीचे वास्तव्य इराणच्या वायव्येकडील डोंगराळ प्रदेशात होते, म्हणून या प्रदेशाला पार्स असेच नाव होते. या प्रदेशातील प्रमुख शहराला पार्स असे नाव होते. ग्रीक लोक त्याला पर्सिपोलिस असे म्हणत. ग्रीक लोक त्याला पर्सिपोलिस असे म्हणत. पार्स प्रांतात उदयाला आलेले म्हणून अखमोनियन साम्राज्याचा उल्लेख पर्शियन साम्राज्य असा केला जातो. राजधानी सुसा. दुसरा सायरस याने पासारगाद येथे राजधानी उभारण्याचे सुरू केलेले काम त्याच्या मृत्यूमुळे थांबले. त्याचा मुलगा दुसरा कॉम्बेसेस याने सुसा येथे राजधानी उभारली. त्याने इजिप्तही जिंकले. पहिला दारियुश याने सुसाची तटबंदी मजबूत केली. सुसा येथे मोठा राजवाडा आणि अनेक खांबी सभागृह असलेले आपादन बांधले. आपादन आपण पाहिलं असेल की जी काही मंदिरं असतात आणि त्या मंदिरांमध्ये अनेक खांबी, जसं उदाहरण देता येईल आपल्याला की या ठिकाणी तुळजाभवानी देवीचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल. मंदिराचा गाभारा आहे आणि त्याच्यानंतर जे आहे त्या सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये खांब आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्याने मोठा राजवाडा बांधला आणि अनेक खांबी सभागृह असलेले आपादन त्या ठिकाणी बांधलेलं होतं. ते तुळजाभवानीचे मंदिराचं सभागृह आणि खांबी जे काही त्या ठिकाणी सभागृह आणि आपादन आहे, त्याचप्रमाणे त्याने त्या काळामध्ये बांधलेला सुसा येथे राजवाडा होता. पार्सिपोलिस हे नवे शहर वसवलेले व तेथे मोठा राजवाडा व आपादन बांधले. इराण आशिया व्यापार. पूर्व व पश्चिम आशियाला जोडणारा प्रदेश म्हणून इराणचे भौगोलिक स्थान महत्त्वपूर्ण होते. व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीत इराणचे स्थान महत्त्वपूर्ण होते. इतिहासपूर्व काळापासून आशिया आणि पार्शियन आखात व पुढे मेसोपोटेमिया व इजिप्त पर्यंत हा व्यापार चालू होता. पर्शियन साम्राज्याच्या काळात हा व्यापार ग्रीस व रोम पर्यंत विस्तारला. रॉयल रोड. सुसा येथून भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता पहिला दारियुश याने बांधला. सुसा येथून भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता पहिला दारियुश याने बांधला. या रस्त्यात 2500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यास रॉयल रोड असे म्हणतात. पहिल्या दारियुश याने भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता बांधला. हा जो रस्ता होता 2500 किलोमीटर लांबीचा होता, म्हणून या रस्त्याला जे आहे रॉयल रोड असे म्हणतात. पर्शियन सम्राटांनी व्यापारी मार्गाची सुरक्षितता वाढवली. ह्याच मार्गाने पुनर्बांधणी केली. रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड व इजिप्त यांना जोडत असे. रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड व इजिप्त यांना जोडत असे. याच मार्गाने सिकंदर पार्शिया व नंतर भारताच्या वायव्य प्रदेशात पोहोचला. पर्शियन अखमोनियन साम्राज्य व ग्रीस यांच्यातील लढाया. अखमोनियन साम्राज्याचा विस्तार. अखमोनियन सम्राटांनी पश्चिम आशियातील राज्ये जिंकली. भूमध्य समुद्रातल्या ग्रीक बेटांवरील नगर राज्ये जिंकली. दुसरा सायरस याने भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेले लिडिया हे राज्य जिंकले. आयोनियन ग्रीकांचे स्थलांतर. अखमोनियन साम्राज्य आणि ग्रीक नगरराज्ये यांच्यात सतत युद्ध होत असे. लिडिया जिंकल्याने आयोनियन ग्रीक नगरराज्ये अखमोनियात विलीन झाली. आयोनियन ग्रीकांना ऑथेन्स मधून ॲनाटोलियात आशिया मायनर स्थलांतरित व्हावे लागले. आयोनियन बंड. आयोनियनातील ग्रीक सर्व नगरराज्यांनी एकत्र येऊन पहिल्या दारियुशच्या काळात उठाव केला. 5 वर्षाच्या संघर्षानंतर आयोनियन बंडाचा बिमोड करणे दारियुशला शक्य झाले.
मॅरेथॉनची लढाई. आता मॅरेथॉन स्पर्धा असते आपल्याकडे पळण्याची, ती वेगळी, आणि मॅरेथॉनची लढाई ही वेगळी आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे. आयोनियन ग्रीकांच्या उठावात ॲथेन्स व इरिट्रिया या नगर राज्यांनी त्यांना मदत केली होती. ॲथेन्स व इरिट्रिया या नगर राज्यांनी त्यांना मदत केली होती. त्यामुळे पहिल्या दारियुशाने ॲथेन्सवर आक्रमण केले. ॲथेन्स जवळील मॅरेथॉनच्या मैदानावर ही लढाई झाल्याने तिला मॅरेथॉनची लढाई असे म्हणतात. ॲथेन्स जवळील मॅरेथॉनच्या मैदानावर ही लढाई झाल्याने तिला मॅरेथॉनची लढाई असे म्हणतात. या लढाईत पहिला दारियुशाला पराभव स्वीकारावा लागला. अखमोनियन सत्ता व ग्रीक संघ यांच्यात तह. अखमोनियन सत्ता व ग्रीक संघ यांच्यात तह. पहिला दारियुशा वारस झेरेस्कस याने ग्रीसवर स्वारी केली, परंतु तो अपयशी ठरला. या दोन सत्तांत पुढेही दीर्घकाळ संघर्ष होत राहिला. अखेरीस ॲथेन्स व ग्रीक संघ यांनी आयोनियानामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी अखमोनियन सत्तेविरुद्ध लढा पुकारला. या लढ्यात कोणालाही निर्णायक विजय न मिळाल्याने इसवी सन पूर्व 449 मध्ये ॲथेन्सच्या नेतृत्वाखाली ग्रीक संघ व अखमोनियन सत्ता यांच्यात तह झाला. आता यांच्यामध्ये तह झाला आणि त्यांच्यात ते संघर्ष जो सुरू होता, त्या संघर्षाचा परिणाम काय झाला ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्या संघर्षाचा परिणाम एक, अखमोनियन सत्ता दुर्बळ झाली. अखमोनीय व ग्रीक या दोन्हींवर राजकीय व आर्थिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले. या सत्ता दुर्बळ झाल्याचा फायदा घेऊन सम्राट सिकंदर याने पार्शियावर स्वारी केली. तिसरा, दारियुश व अलेक्झांडर यांच्यातील पत्रसंवाद. इरियन या ग्रीक इतिहासकाराचं नाव आहे एरियन हा ग्रीक इतिहासकाराने लिहिलेल्या ॲनाबेसिस म्हणजे कूच करणे ऑफ अलेक्झांडर या ग्रंथात या दोघांतील पत्रसंवाद दिलेला आहे. आपल्या कुटुंबाची मुक्तता करण्यासाठी तिसरा दारियुशाने लिहिलेल्या पत्राला अलेक्झांडर याने पत्रातून पुढील उत्तर दिले होते. पर्शियन सम्राटांनी ग्रीकांवर आक्रमण करून खूप दुःख दिले आहेत. आक्रमक पर्शियांना शिक्षा देण्यासाठीच मी समुद्र पार करून आशियात आलेलो आहे. तिसऱ्या दारियुशने आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकविण्याचा खूप प्रयत्न केला. तिसरा दारियुश हा पराभूत राजा असून त्याने आपल्याशी समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये. पुढे आहे पर्शियन अखमोनियन साम्राज्य आणि भारत. मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात अखमोनियन सम्राटांनी भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशातील छोटी छोटी राज्ये जिंकून घेतली. दुसरा, सायरस याने काबूलच्या खोऱ्यात गांधार प्रदेश जिंकला. पहिल्या दारियुश याने सिंध व पंजाब जिंकून घेतला. भारतीय उपखंडातील सत्रपी म्हणजे राज्यपालांकडून अखमोनीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल जात असे. इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. आता प्रत्येक प्रांत जे आहे किंवा जी सत्ता या ठिकाणी भारतामध्ये त्यांनी वर्चस्व केला किंवा आक्रमण केली, त्यांचा प्रभाव या ठिकाणी पडलेला होता. त्याचप्रमाणे इराणचाही राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव या ठिकाणी पडलेला होता. तो कोणता होता, कसा होता, याची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. तर पहिले आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत राजकीय प्रभाव. राजकीय प्रभाव काय होता, तर भारतीय उपखंडावर पर्शियन सत्तेचे किमान 200 वर्ष वर्चस्व होते. साम्राज्याच्या प्रशासनासाठी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतात सत्रपांची म्हणजेच राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत, ही पद्धत पुढे शक, कुशाण व सिकंदर यांनीही राबविली. लिपी. अखमोनीय साम्राज्याच्या काळात भारताच्या वायव्य प्रदेशात अरेमाइक लिपी वापरत होते. लिपीचं नाव आहे अरेमाइक लिपी वापरत होते. या लिपीतून पुढे खारोष्टी ही लिपी विकसित झाली. सम्राट अशोकाचे खारोष्टी लिपीत कोरलेले लेख या प्रदेशात सापडलेले आहेत. राजज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धत अखमोनीय सम्राटाकडून घेतलेली
दिसते. म्हणजे ज्या भागात आपण गेलो किंवा ज्या भागातून आपण फिरायला गेलो किंवा मग ते लोक आपल्याकडे आले तर त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या जे काही वेगवेगळ्या राजकीय असेल किंवा मग लिपी असेल किंवा वाचन असेल बोलण असेल त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण त्याचा अवलंब करतो. तसंच या ठिकाणी झालेलं होतं की इराणची राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव त्याच्यातला एक भाग म्हणजे लिपी. लिपी जी आहे अखमोणीय लिपीतून त्या काळामध्ये खारोशी लिपी आली आणि खारोशी लिपीमध्ये जे आहे सम्राट अशोकाने अनेक लेख लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे जे लेख आहेत किंवा जे शिलालेख होते ताम्रलेख पट होते कुठे त्या ठिकाणी प्रदर्शित करावे ही पद्धत देखील त्याने त्या काळामध्ये अखमोनियन सम्राटाकडून घेतलेली होती. म्हणजे अशी काही देवाणघेवाण जी आहे ती त्या काळामध्ये होत होती आणि आजही आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टींचा अंग जे काय आपण वेगवेगळ्या ज्या काही तांत्रिक गोष्टी असतील तंत्रज्ञान असेल या जे आता डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याचा आपण वापर जो करतो आहेत आपल्या लाईफ आयुष्यामध्ये तर ते आपण दुसऱ्यांचं बघून वेगवेगळ्या जे काही प्रदेशामध्ये राज्यांमध्ये देशांमध्ये वेगवेगळ्या जे काही नवीन ऍप आलेले आहेत त्यांचा अवलंब आपण करतो मोबाईलचा ज्या असेल किंवा टेक्निकल टीव्ही असतील वेगवेगळ्या जे काही कम्प्युटर्स असतील वेगळ्या म्हणजे अशा या विचारांची किंवा मग त्यांच्या तंत्रज्ञानांची देवाणघेवाण ही होत असते. आणि त्याचप्रमाणे प्राचीन काळामध्ये जे इराणचा आपल्या भारतीय लोकांवर किंवा भारतीय लोकांचे जे काही परंपरा होते त्याचा प्रभाव इराणमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्काय पुढचा जे आहे यातला घटक आहे तो स्कायलॅक्स ऑफ कायदा. पुढचा याच्यातला घटक आहे लिपीनंतर स्कायलेक्स ऑफ कायदा. स्कायलेक्स हा आयोनियनांचा ग्रीक खलाशी होता. स्कायलेक्स हा आयोनियनांचा ग्रीक खलाशी होता. पहिला दारियुशाने त्याला सिंधू नदी आणि अरबी समुद्र याची माहिती मिळवण्यासाठी पाठवले होते. भारतात पोहोचणारा तो पहिला आयोनियन ग्रीक अरबी समुद्र तांबडा समुद्र असा प्रवास करीत तो नाईलच्या सुएझ पर्यंत पोहोचला. स्कायलॅक्सच्या प्रवासाचा वृत्तांत स्कायलॅक्सच्या प्रवासाचा वृत्तांत पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे. कोणत्या नावाने? पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे. या वृत्तांतामुळे ग्रीकांना भारतीय उपखंडाची माहिती होऊ शकली. या वृत्तामुळे ग्रीकांना भारतीय उपखंडाची माहिती होऊ शकली. स्कायलॅक्सच्या शोध मोहिमेनंतर पहिला दारियुशाने सिंधू नदीच्या खोऱ्यातील प्रदेश जिंकला. व्यापार नाईल व तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा पहिला दारियुशाने खोदला. त्यामुळे पर्शिया व भारतीय उपखंडातील दळणवळणासाठी नवा मार्ग उपलब्ध झाला. या नव्या मार्गामुळे वायव्य प्रदेश व सिंध पंजाब या प्रदेशातील व्यापाराला ऊर्जितावस्था आली. पार्शियन बाजारपेठांमध्ये भारतीयातून हस्तिदंत व सागवानी लाकूड मोठ्या प्रमाणात जाऊ लागले. भारतातून हस्तिदंत व सागवानी लाकूड मोठ्या प्रमाणात जाऊ लागले. भारतीयांचे सैन्य हिरोडोटस याने केलेले वर्ण. हिरोडोटस इतिहासकार आहे भारतात त्याने जे आहे त्या इतिहासकाराने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यानुसार भारतीयांचं सैन्य कुठे होते याची माहिती आपल्याला कळते. हिरोडोटस याने केलेलं वर्णन. अखमोनियन सैन्यात भारतीय सैन्यही होते. सम्राट झेरेस्कसने ग्रीकांवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी त्याच्या सैन्यात गांधार सिंध व पंजाब या प्रदेशातील सैन्य होते. गांधार मधील सैनिकांजवळ वेताचे धनुष्यबाण आणि आखूड दांड्याचे भाले होते. त्यांच्या बाणाची टोके लोखंडी होती. त्यांच्याकडे घोडे आणि लाकडी रथ होते. धनुष्यबाण चालवण्यात हे सैन्य निपुण होते. या सैनिकांचा पोशाख सुती कापडाचा होता. या सैनिकांचा पोशाख सुती कापडाचा होता. ग्रीस मधून माघारी फिरताना झेरेस्कसने या भारतीय सैनिकांची एक तुकडी येथेच ठेवली होती. त्यानंतर पुढे नाणी. दुसरा सायरस सम्राट होण्याआधी पार्शियात चलनी नाणी नव्हती. जे त्या काळामध्ये चलनी नाणीची होती ती त्या काळात नव्हती. परंतु जो दुसरा सायरस सम्राट होण्यापूर्वीची गोष्ट आहे. वस्तू विनिमय पद्धती होती. वस्तू विनिमय पद्धती मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिले की वस्तूच्या मोबदल्यामध्येच वस्तू देणे किंवा घेणे या पद्धतीला वस्तू विनिमय पद्धती असे
म्हणतात. उदाहरणार्थ आपण घेऊया की या ठिकाणी धान्य दिले तर त्या मोबदल्यामध्ये कुंभाराकडून माठ असेल किंवा मग या ठिकाणी जे आहेत कुऱ्हाड असेल, अशा जे काही वस्तू आहेत त्या ठिकाणी घेतल्या जात होत्या, दिल्या जात होत्या. या वस्तू विनिमय पद्धती असे म्हणतात. चांदीची लगड ही चलन म्हणून वापरात होती. लिडिया या ग्रीक नगर राज्यात स्टेटर हे नाणे चलनात होते. स्टेटर हे नाणे चलनात होते. पहिल्या दारियुशाने दारिका ही सोन्याची तर सिग्लॉस ही चांदीची नाणी पाडली. दारिका ही सोन्याची आणि सिग्लॉस ही चांदीची नाणी पहिल्या दारियुशाने पाडलेली होती. या नाण्यावर त्याची धनुष्यबाणधारी प्रतिमा कोरलेली होती. या नाण्यांवर त्याची धनुष्यधारी प्रतिमा कोरलेली होती. अखमोनीय साम्राज्यातील ग्रीक सत्रपीही स्वतःची नाणी प्रचारात आणत असत. भारतीय नाण्यांच्या आहत तंत्रावर पर्शियन नाणे तंत्राचा प्रभाव होता. पर्शियन ग्रीक स्थापत्याचा प्रभाव. या सम्राट सायरसने भव्य राजवाडा इमारती उभारल्या. आशिया मायनर मधील ग्रीक वसाहतीमधून स्थापत्यकार शिल्पकार याने सिकंदराने पार्शियावर जिंकल्यावर पारसी पोलिश राजधानी उद्ध्वस्त केली. पर्शियन साम्राज्य नष्ट झाल्यामुळे या कारागिरांना राजाश्रय संपला. हे स्थलांतरित कारागीर भारतात आले. सम्राट अशोकाने त्यांना राजाश्रय दिला. अशोकाने उभ्या केलेल्या दगडी स्तंभामध्ये पर्शियन व ग्रीक शैलींचा प्रभाव दिसून येतो.